गेल्या 2 महिन्यात एक नव्हे तर 2 वेळेस बुलढाणा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या गोदामातून जप्त केलेल्या लाखो रुपयांच्या गुटख्याला पाय फुटले। त्यामुळे चोरी गेलेल्या गुटख्याची गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी 13 फेब्रुवारीला स्वतः बुलढाणा येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची पाहणी करीत संपूर्ण विभागाची झडताझडती घेऊन कडक कारवाईचे संकेत दिले आहे। पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांनी राज्यातून गुटखा हद्दपार करण्याचा ठाम निर्धार केला आहे। मात्र त्यांच्या राहत्या शहरातच अन्न व औषधी प्रशासन कार्यालयातून जप्तीचा प्रतिबंधित गुटखा दुसऱ्यांदा चोरी झालाय। सकाळपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला नव्हता। या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे का कार्यान्वित नाहीत? अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच या गुटखा चोरीत हात तर नाही ना, असे प्रश्न सध्या चर्चेला जात आहेत। दरम्यान पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांनी आतापर्यंत कारवाईमध्ये जप्त करून ठेवलेल्या गुटखा गोदामाचीही पाहणी केली व आतापर्यंत किती कारवाया केल्या व किती गुटखा जप्त केला याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। याबाबतचा संपूर्ण तपशील सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधितांना दिल्या आहे। मागच्या 2 महिन्यामध्ये एकदा 4-4.5 लाखाचा गुटखा चोरीला गेला अशा प्रकारची तक्रार आमच्या विभागानं पोलीस स्टेशनला दिली होती आणि आता एक परवासुद्धा एक चोरीचा प्रयत्न आमच्या या कार्यालयामधनं झाला अशा प्रकारची तक्रार मला वाटते आजच पोलीस स्टेशनला आमच्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि ती बातमी कळाल्यानंतर आजच मी या ऑफिसमध्ये आलो आणि संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला। सर्व पोलीस विभागालाही सूचना आलेल्या आहेत की ते रेकॉर्ड ताबडतोब त्या ठिकाणी जप्त करा, त्याचा पंचनामा करा, ऑफिस सील करा आणि पंचनामा करून रेकॉर्डप्रमाणे तिथे जप्त केलेला गुटखा आहे का नाही याची माहिती त्या ठिकाणी घ्या आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई आता पोलीस विभाग पुढच्या काळामध्ये करेल। मागेही गुटखा चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले होते, त्यावेळी सीसीटीव्ही नव्हते, म्हणजे संबंधित अधिकारी त्यांनी सीसीटीव्ही लावले नाही, अशा हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर काही कारवाई करणार आहे का? निश्चितपणे आता मागचा जो गुटखा चोरीला गेला होता आमच्या ऑफिसमधनं त्यावेळेस आता पोलीस तपास करत आहेत। पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर जर आमचे अधिकारी या संदर्भात जर दोषी असतील तर डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या खात्याचा मंत्री या नात्यानं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, निश्चितपणे सगळ्यावरती कारवाई होईल आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत नाहीत, का लावले गेले नाहीत किंवा कशा परिस्थितीत होते त्याचंही पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो तपासाचा भाग आहे, ती बाबसुद्धा भविष्यामध्ये समोर येईल। जप्त गुटखा प्रकरणी तपशील सादर न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तंबीही पालकमंत्री यांनी दिली। गोदामातून गुटखा चोरी प्रकरणी त्यांनी पोलिसांना या संदर्भात तात्काळ पंचनामा करून कारवाई करण्याचे निर्देश दिले। यावेळी गोदामात 22 लाख रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। पोलिसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत या कार्यालयाला सील लावावे व कारवाई पूर्ण होईपर्यंत गुटखा गोडाऊन सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलिसांची तैनाती ठेवावी। संपूर्ण प्रशासकीय इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्री यांनी दिले। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।